वैशाली बायोफ्युएल्स कंपनीत कामगाराचा संशयास्पद मृत्यू. पिंजर पोलिसांची संशयास्पद भूमिका, गुन्हा दाखल नाही. लाखोंच्या सेटलमेंटची चर्चा जोरात. पिंजर बार्शी टाकळी तालुक्यातील दोनद बुद्रुक येथील वैशाली बायोफ्युएल्स कंपनीत 12 एप्रिल रोजी घडलेल्या कामगाराच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण परिसर ढवळून निघाला आहे. शिवकुमार नावाच्या कामगाराचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसताना पिंजर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे या संदर्भात पिंजर येथील ठाणेदार गंगाधर दराडे यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ठाणेदारांचे हे उत्तर अधिकच धक्कादायक ठरत असून एवढ्या गंभीर घटनेनंतरही पोलिसांची निष्क्रियता उघड होत आहे. घटनेनंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. मृत्यू संशयास्पद असताना पोलिसांकडून गुन्हा दाखल न होणं ही बाब अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. अपघात की घातपात असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात लाखो रुपयांच्या आर्थिक उलाढाल झाल्याची जोरदार चर्चा सुरू असून यामागे मोठं संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाचा तपास तात्काळ एलसीबी किंवा स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी केली आहे. तसेच मृत कामगाराच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. पोलिसांचे मौन आणि निष्क्रियता पाहता नेमके कोणाला वाचवले जात आहे असा संतप्त सवाल आता जनतेच्या तोंडी आला आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सत्य बाहेर आणावं, अन्यथा या प्रकरणामुळे कायद्यावरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.